राज्य संविधान रावेर तालुक्याचे माजी आमदार श्रीदादा चौधरी यांना एक चांगल्या प्रकारचं परमपूज्य साने गुरुजी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्यावर एक कौतुकाची थापा आणि अभिनंदनाचा वर्षाव आपल्यावरती होत आहे. काय सांगाल या पुरस्काराच्या संदर्भात? राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हा पुरस्कार साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार मला देण्यात आला. सामाजिक, राजकीय, सरकार क्षेत्रामध्ये जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं त्याबद्दल हा पुरस्कार मला देण्यात आला. माझ्यासोबत श्रीमती शैला दाभोळकर, त्याबरोबर आणखीनही काही मान्य डॉक्टर सुनील तांबे होते, नंतर त्या मालेगावचे ताई होत्या, त्या निहाल अहमद यांच्या पत्नी शकीला अहमद या देखील होत्या आणि ॲडव्होकेट शेजारी देखील होते. त्या सगळ्यांना त्यांच्यासोबत मला पुरस्कार देण्यात आला. ही सगळी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी माणसं होती. मी एक लहान कार्यकर्ता आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार. परंतु 3 पिढ्यांचा भांडवल ज्याप्रमाणे असं काम मी माझ्या कार्यक्रम काळामध्ये केलं. 1985 पासून मी या कामामध्ये सहभागी झालो आणि आजपर्यंत ते काम पुढे चालू केलं. हे काम म्हणजे शिक्षण संस्था, समाज शिक्षण, त्याचबरोबर लोकशिक्षण या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या स्वर्गीय दादासाहेब चौधरी यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झाले, त्यांच्या जीवन काळामध्ये सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ते इथे या ठिकाणी जीवनाला अनेक स्वराज्य आश्रम काढला. त्यानंतर मी संस्था जनता शिक्षण त्यांनी स्थापन केली, शाळा काळ सुरू केल्या. नंतर D.Ed कॉलेज सुरू केले या ठिकाणी. आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या, पारदा नाट्या लावल्या या ठिकाणी आणि हळूहळू सामुदायिक योजनेच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचं त्यांनी जीवन विकसित करण्याचा प्रयत्न केला. महात्माजींच्या मृत्यूनंतर अंत्योदय हा कार्यक्रम जो सर्वोदय हा कार्यक्रम झाला, समाजाचा शेवटचा घटक म्हणजे आदिवासी, त्याचा विकास करावा या उद्देशाने सर्वोदय योजना मुंबई सरकारने स्थापन केली. त्या योजनेची जबाबदारी दादासाहेबांवरती आली. त्यांनी त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्रात सातत्याने काम केलं. तिथे जी आदिवासी बांधवांची जी मिळवणूक होत होती, शोषण होत होतं, विशेषतः जंगलतोड कामगारांना कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते शोषण त्यांनी बंद केलं. सहकारी संस्था त्यांच्या उभ्या केल्या आणि त्यातून आदिवासी जंगल कामगार होय त्याला सन्मानाचं जीवन प्राप्त झालं. आपल्या मेहनतीचा घरपाठ परतावा त्यांना मिळायला लागला आणि जवळजवळ 4-5 सहकारी संस्था स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी आदिवासी जंगल कामगारांचं निर्माण केले आणि त्यामुळे भीती वाटून का काय कंत्राटदारांनी त्यांची हत्या केली 1952. तर देखील ते काम माझ्या वडिलांनी सांगितलं प्रश्न ठेवले आणि राजेदारांच्या हत्येमध्ये काही आदिवासी देखील सहभागी होते. परंतु त्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांच्या ते अज्ञानाने आणि दारिद्र्यातून त्यांनी हे काम केलं. म्हणून त्यांचं दारिद्र्य आणि अज्ञान त्याचं निर्माण हेच खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर होऊ शकतं. हे ठरवून माझ्या वडिलांनी व्यवसाय केले आणि त्याचे सगळ्या सहकार्याने हे काम पुढे सुरू ठेवले आणि जो उद्देश होता हत्या करणाऱ्याचा की दादासाहेबांच्या हत्येनंतर हे काम थांबवेल, ते काही थांबलं नाही, पुढे सुरूच नाही. मी त्याच्याकडे हे सांगू इच्छितो की हा काही माझ्या एकट्याचा गौरव नाही किंवा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. हा पुरस्कार त्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे, त्या सर्व सहकाऱ्यांचा आहे यांनी अविरतपणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या परिसरामध्ये काम केलं. दादासाहेबांना, बाळासाहेबांना सहकार्य केलं आणि आज मला देखील सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे हे काम अव्याहतपणे सुरू आहे समाजाची सेवा करण्याचं आणि याचा
अर्थात मला गर्व आहे, आनंद आहे, अभिमान या गोष्टीचा आहे की अशी समर्पित भावनेची माणसं माझ्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि यापुढे देखील करत राहतील हा मला विश्वास आहे. भाऊ अजून एक शिक्षणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी ठेवली या ठिकाणी रोखली गेलेली आहे आणि आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून कदाचित आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. भाऊ अजून एक महत्त्वाचं मी आपल्याला विचारू इच्छितो की याच्यानंतर फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे, आपलं माणूस काय राहणार आहे, काय सांगा? या पुढच्या काळामध्ये देखील हे जे काम आहे ते काही कधी संपणार नाही. हे शिक्षण विकास आणि शेती विकास जो आहे तो ग्रामीण भागात आदिवासी भागात ही जी कामं आहेत ती कधी संपणारी नाही, ती सातत्याने त्याच्या गरजा वाढत राहणार नाही. त्यामुळे ते काम सातत्याने पुढे सुरू राहणार आणि ते सुरू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची नवीन नवीन पिढ्या तयार करणं आणि त्यांच्यासोबत हे काम पुढे चालवणं हा एक आमचा उद्दिष्ट राहणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक ती साधन सुविधा जमा करण्यासाठी समाजाकडे जाणं, त्यांच्याकडून मदत घेणं, शासनाने मदत घेणं, परंतु जेवढी आवश्यक असेल तेवढीच मदत घेणं, विनाकारण हात न पसरणं अशा प्रकारची भूमिका आम्ही घ्यायचं ठरवलं. भाऊ आपण जो एक चांगल्या प्रकारचा आपल्याला परमपूज्य साने गुरुजी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तर हा जो भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे याचं श्रेय आपण कोणाला द्याल? याचं श्रेय पूर्णपणे कार्यकर्त्यांना ज्यांनी हे काम सुरू केलं, संविधान असेल त्यांची तर पुढे चालू सगळे भाऊसाहेब लोटे, बाळासाहेब चौधरी त्यांचे सगळे सहकारी आणि आज जे सहकारी मदत करत त्या सर्व कार्यकर्त्यांना मी शिकले इतर पुढे एकट्या माणसाचं श्रेय नाही. आणि साने गुरुजींचा पुरस्कार मला मिळण्यामध्ये मला आनंद आला आहे की दादासाहेबांची आणि साने गुरुजींची अतिशय घनिष्ठ मैत्री होती. मजबूर काँग्रेस 1936ला जी झाली त्याच्या आधीपासून साने जेव्हा दादासाहेब आपल्या चौधरीचा राजीनामा देऊन या ग्रामीण भागामध्ये फिरत आले आणि या ठिकाणी काम करायला लागली. काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ जी होती त्या चळवळीमध्ये या भागातल्या तरुण पिढीला सहभागी करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न सुरू केले ते काही केवळ त्यांना आंदोलन करणं हा उद्देश नव्हता, त्यांचं जीवन उभं करणं शिक्षणाच्या माध्यमातून, जीवन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं जीवन उभं करणं आणि जे योग्य आहे ते स्वीकारणं, जे अयोग्य आहे त्याला नाकारणं अशा प्रकारे स्वातंत्र्याचा लढा उभा करण्यासाठी त्यांनी शेकडो हजारो कार्यकर्ते स्त्री पुरुष त्यांनी या ठिकाणी निर्माण केले आणि त्यामुळे साने गुरुजींची त्यांची नाळ जोडली आणि 1936ला काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा झालं तेव्हा साने गुरुजी त्याच्या आधीपासून इथे मुक्कामी होते. त्यामुळे माझ्या वडिलांना देखील त्यांचा संपर्क आला लहानपणापासून आणि एखाद्या आईने मुलाला जसं घडवावं तशा प्रकारे माझ्या वडिलांचं म्हणजे मधुकरराव चौधरीचं भावाची साने गुरुजींची त्यांच्या संस्कारातून घडवलं हे त्यांचं भाग्य होतं. एवढंच नाही तर उच्च शिक्षणासाठी कुठे जायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की बाळा पुण्याला जाण्यापेक्षा तू वर्ध्याला जा, ज्या ठिकाणी गांधीजीचा सेवाग्रामचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये विनोबाजी आहेत, काकासाहेब कलेकर आहेत, ठाकूरदाजी नोटसारखी विचारवंत माणसं ज्या ठिकाणी आहे त्यांच्या सहवासामध्ये राहून तुझं जीवन कळेल, यावेळी तू राष्ट्राची सेवा करू शकशील. आणि म्हणून मुली पुण्यात जाण्याच्या ऐवजी वर्ध्याला गेली आणि त्यातून त्याचं वेगळंच एक व्यक्तिमत्व घडलं जे पूर्णपणे देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं त्यांनी आपलं आयुष्य त्या माध्यमातून अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारचं दादासाहेबांनी चांगल्या प्रकारे सविस्तर असं माहिती दिलेली आहे. परंतु साने गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये म्हटलेलं आहे की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सुखाचा सागर व आई माझी, प्रीतीचे माहेर मांगल्याचे सार, अमृताची धारा आई माझी. अशा प्रकारचं वर्णन आईची महती वर्णन केलेली आहे आणि त्यांचं एक अतूट असं नातं होतं. एक चांगल्या प्रकारचं याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी दादांनी मारलेली आहे, शिव दादांनी मारलेली आहे, यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे.
पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.